विशालच्या गाडीला कपडा नाही पुसायला, म्हणून विशाल याच्या त्याच्या गाडीमध्ये जाऊन कपडे शोधतोय की कपडा मिळेल पुसायला. आता तरी चोरून आणला हा कपडा. घे दुसऱ्याच्या कपड्याने गाडी पुसून घे तू शाण्या. काय विसरला गाडी पुसायचा कपडा. वा, व्हेरी गुड. तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे खुशी अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि मी माझ्या ऑफिसच्या कलिग बरोबर चालली आहे पिकल बॉल खेळायला. पण कुठेही जायच्या आधी पेट पूजा इज मस्ट. आता आम्ही आलोय बिकानेर स्वीट्स मध्ये, जिथे मी खाणार आहे पाणीपुरी. Your destination is on the left. बाकीचे आमचे टीम मेंबर्स हे सगळे फॅमिलीवाले असल्यामुळे आणि आम्ही दोघं बॅचलर असल्यामुळे आम्ही आता बाहेर खायला आलो. बाकीचे सगळेजण पळून गेलेत घरी आपापल्या फ्रेश व्हायला, नाश्ता वगैरे करायला. पण आम्ही बॅचलर आहेत ना, मग आम्ही आता बाहेर आलो आहे बिकानेरमध्ये खायला. आता आम्ही ट्रायलसाठी प्याज कचोरी घेतली, कारण याचं असं म्हणणं आहे की आम्ही चांगलं इथे मिळत नाही असं याचं म्हणणं आहे. आणि हा ह्याच एरियामध्ये राहतो. मला काही इथल्या एरियाची आयडिया पण नाही आहे, बट स्टील मी त्याला बोलले मी एकदा खाल्लं आहे तर आपण इथे खाऊया, म्हणून आम्ही आलो आहे आता प्याज कचोरी खायला. दिस इज मी वेटिंग फॉर माय कलीग फ्रेंड टू ब्रिंग अ सुकी पुरी का प्लेट टू मी, कारण मला खायची आहे, मला भूक लागली आहे. फायनली मेरे तरफ आते कैरी बिरी दिली बघ त्यांनी. तू म्हणतो चांगलं नाही भेटत. आम्ही 7 वाजताचा कोड बुक केलाय आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालंय. अजून तरी 6:45 वाजता पोहोचणार आहे असं दाखवतोय बाई. आता इथून राईट टाक. हाय टाइम, तुझे स्किल्स दाखवायची वेळ आली आहे भाई. बड़े ही अट्टहास के बाद हम पहुंचे हैं नेहरू जिमखाना. अच्छा, यहाँ पर हम खेलने वाले हैं पिकल बॉल, जो कि यहाँ होने वाला है. टू प्रोड्यूस द मेंबरशिप कार्ड ॲट. हा माणूस ते वाचतोय, त्याच्यावर काय लिहिलंय. विल नीड टू बी पे द डिफरन्स बिटवीन द मेंबर रेट अँड द गेस्ट रेट बिफोर बीइंग परमिटेड टू प्ले. मराठीत नाही लिहित का रे लोक? विचारते हा विशाल त्यांना. चुकलं आमचं चुकलं, तुला घेऊन आलो ते. विचार बरं जाऊन, मराठीत का नाही लिहिलं म्हणा. का तुझी इंग्लिश कच्ची आहे का? ओय ए, तुझी इंग्लिश कच्ची आहे का? तू कुठल्या शाळेतला आहे? कुठल्या शाळेत आहे? जिल्हा परिषद. मी तर पहिल्यांदा खेळणार आहे बाई पिकल बॉल. तू? अच्छा, मी पण पहिल्यांदा. काय ऐकलंय पिकल बॉल बद्दल तू? आंब्याचा, कैरीचा, कुठलं पिकल आहे? वो अलग ही लेवल का बंदा था. क्यों? अरे विशाल, आपण ऑफिसच्या बाहेर आलोय आता. तू चांगला ह्युमर मारू शकतोस थोडंफार. ह्युमरला मारायचं का? ह्युमर नाही मारायचं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. एक तर आम्ही पहिल्यांदा खेळतोय, त्यात विशालचं असं म्हणणे ते प्लॅस्टिकचा बॉल उडत का नाही. आता खेळाशिवाय कळणार आहे का? काहीच नाही कळणार. लहानपणी खेळायचो तो उडायचं ते बॉल. हे बघ उडाला. मारो मुझे मारो मारो. अरे अनफेअर आहे. काय अनफेअर आहे? बॉल उडेल ते खेळणार कसा माणूस? अरे बॅडमिंटन नाही खेळायचं आपल्याला, खाली बॉल खेळायचंय. ते क्रिकेट खेळतात त्याने. क्रिकेट नसतो खेळायचं विशाल. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी, बहुत हो गया मजाक. सगळ्यांना हा टायमाचं ज्ञान पाजळून हा माणूस स्वतः उशीर आलाय. ती आमची निहारिका मॅडम, जिने आमच्यासाठी कोड बुक केला. विशाल बॅग. हा माणूस बॅग ऑफिस मध्ये सोडून आला. बापरे. तिथेच लवकर कपडे चेंज करू. दिस इज माय फिट चेक फॉर द इव्हनिंग अँड वी आर रेडी टू गो. विशाल डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन हा. आधी कसा दिसत होता, आता डायरेक्ट एकदम चांगला दिसतोय. बाय द वे, 5 मिनिटापूर्वी आपण कसे होतो ते ह्याच्यामध्ये युनिफॉर्म मध्ये, आता आम्ही डायरेक्ट असं वाटतं कुठेतरी ट्रेकिंगला चाललो. तेजस्वी लोग हैं हमारे. स्टार्टिंगचा अर्धा तास हे फिगर आउट करण्यातच गेलं की नेमका गेम खेळायचा कसा आहे, बॅट पकडायची कशी आहे, नेमके रूल्स काय आहेत.
खूप सुंदर वातावरण झालं होतं. डिप्रेशन. मॅडम हॉकी नाही आहे. झगड़ा नहीं, झगड़ा नहीं. ये मैडम का बहुत बढ़िया शॉट. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. बहुत हो गया मजाक. ये क्या था? जा, तुझ्या बायकोने मारला. कैमरामैन जल्दी फोकस करो. रुक रुक. बढ़िया. Oh my gosh! हम गेट के ग्राउंड के बाहर से खेल रहे हैं. हा पिकल बॉल नाही, हा कुठला तरी हवेतला बॉल चाललाय. हे फक्त हवेत शॉट मारतात, फक्त हवेत. निशांत विसरू नको आपलं कोर्ट हे. खरं तर आधी आमचा कोर्ट 7 to 8 बुक होता, पण आम्ही चांगलं खेळत होतो म्हणून आम्ही 7 to 9 बुक केला. पण आता हळूहळू करत करत सगळ्यांची एनर्जी अशी डल डल होत चालली होती. मॅम अच्छे आ रहे हम लोग नीले कलर के शर्ट पहन के. अच्छा. 8 मिनट बाकी है. 8 मिनट का प्रोडक्टिव उपयोग करते हुए. खूप नाद होता पिकल बॉल. यांनी कोणी मला मदतच नाही केली ब्लॉग बनवायला. इतना चुभने लगा हूँ सबको. यांनी कोणी मला मदतच नाही केली ब्लॉग बनवायला. मॅम मॅम मेरा ब्लॉग आधा अधूरा रह गया मॅम. मेरा ब्लॉग AI टाक बाकीचं. हे पण तुम्ही पहिल्यांदा खेळलेले कसं होतं? हा वाटलं नाही तुला कोण आमच्याकडे? काय आमच्याकडे कोण वाटलं नाही पहिल्यांदा. आम्ही रोजच खेळतो हे तुला माहित नाही. इतने तेजस्वी लोग हैं. त्यांनी पोरीला बिघडवलं, ती पोरगी मारायला लागली लोणचं चेंडू. वो अलग ही लेवल का बंदा था. ह्या मॅमने आम्हाला गेम खेळायला आणलं होतं. आम्हाला खूप चांगलं वाटलं. यांनी आम्हाला गेम शिकवला. काय ग, इसने हमको गेम सिखाया, इसने हमारी मजे ली, इसने हमको सपोर्ट किया. लाईफ मध्ये मी पहिल्यांदा पिकल बॉल खेळली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. मजा आली खूप जास्त. तिथून असं बाहेर जायचं काही प्लॅन नव्हता म्हणून आम्ही गेलो निशांतच्या घरी. नाही रे बाबा. आज आपल्या रेवडीची खूप तारीफ झाली कंपनीवर. हा रेवडी. रेवडीची खूप तारीफ झाली. किरण सराचे दात तुटले. किरण सर रेवडीने दुखली. भाई यांना का वाटतं माझ्याकडे खूप पैसा आहे? असं काही नाहीये. यांना सांगा कोणीतरी. हे लोक नुसते मला चिडवत आहेत. असे बंगले किती विसरली आहे की माझ्या नावावर आहे. इकडे मध्ये 1 RK करते तर बाप नाही. 2 BHK मध्ये राहा. शेवटी ते 1 BHK सेटलमेंट झाली. जे पप्पा म्हणत होते विकत घेऊन देतो, पण ती बोलली नाही मला सगळं करायचं आहे. इतना चुभने लगा हूँ सबको. खुद के पैरों पे खड़े हैं. कंपनी मध्ये पेमेंट देते नाही. पेमेंट कमी करा मध्ये माझं. मला घरी बी दाखवायचे म्हणजे बहुत हो गया मजाक. पॅकेज कमी करणारी मुलगी आहे ते. वा तेच ना, स्टोरी ऑफ माय लाईफ. पावर्ड बाय निशांत करोले. वो अलग ही लेवल का बंदा था. तू
तुझ्या पप्पाने बनवले होते. नाही, माझे वडील मोटरच्या प्लांट मध्ये आहेत रे. हॅव्हल्स ना. हॅव्हल्सच्या मोटरच्या प्लांट मध्ये. फॅन मधली मोटर. फॅन मधली मोटर बनवली. पाते वगैरे वेगळ्या माणसाने बनवले असतील. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ. त्यांच्या परमिशन शिवाय एक पंप घुमत नाही. टेस्ट ओके केल्याशिवाय पंखा घुमायच्या पहिले त्याच्या पप्पाचं नाव घेतो. ओम. पप्पाच राव काय माझ्या. ते आम्हाला ते पंखाला विचारावं लागेल. हा कुठला फॅन आहे बाय द वे? हे बघा मार्केटिंग चालू. इतने तेजस्वी लोग हैं. हॅव्हल्सचं काम नाहीये. कुठला आहे पण मला नाही माहिती. मलाही नवीन. तुम्ही काय झाले? फिरतो आहे ना ते मेन आहे यार. मजा नाही. यांच्याकडे ते बी नाही. झप 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 फिरतो. डेंजर फॅन. यांच्याकडे फॅन नाही, यांच्याकडे डायरेक्ट वादळ आहे, वादळ. डायरेक्ट वादळ येतो बे यांच्याकडे. आमचा छोटा फॅन आहे 4 पात्यावाला. तो एवढ्या जोरात फिरतो ना पुरा असं हालून एखादा नॉर्मल माणूस पण आजारी पडून जाईल यांच्या रूम वर. एवढं हायजेनिक आहे. बायकोला मदत कर जरा. चलो मिलेंगे कभी. हे आपल्या बाजूचे किती वेळ खेळत होते. आपण 2 तास खेळलो. बाय बाय. चेंज केलं त्यांनी पहिले. जाऊ दे. बाय बाय. चलो चलो. निशांच्या घरी भरपेट जेवण करून आम्ही चाललोय आता घरी. AM. ऊन, वारा, थंडी, पाऊस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, काही असू दे. वन थिंग इज कॉमन विच इज मुंबई का ट्रॅफिक. Day 2. काल आम्हाला एवढं लेट झालं, आम्ही व्लॉग करायचं विसरूनच गेलो पुढे. आता सकाळ झाली, आम्ही आलो आता नाश्ता करायला. विशाल बाय को टाटा बाय बाय राम राम कहते हुए हम निकल रहे हैं घर पे. सो असा होता पिकल बॉल सेशन विथ माय ऑफिस कलिग्स आणि खूप मजा आली. काही मेंबर्स नव्हते आले कारण त्यांना काहीतरी वेगळं त्यांचे प्लॅन्स होते, मग ते आमच्यात नाही आले. पण इट वॉज नाईस, ओव्हरऑल इट वॉज नाईस. आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आत्तापर्यंतच्या दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 थँक्यू. आणि मला वाटलंच नव्हतं की एवढा छान रिस्पॉन्स येत जाईल, एवढे छान मेसेजेस येतील की मस्त व्लॉगिंग चालू आहे, मस्त हे चालू आहे, मस्त मी काही ना काही दाखवायचा प्रयत्न करते वेगवेगळ्या अँगलनी. सो तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला 100% सांगा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून असे फनी इंटरेस्टिंग व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. ओके बाय.